पाटील साहेब, अनिलजी पंडित, महिला प्रदेश अध्यक्षा वनिता लोंढे, बाळाराम कराळे, शीतल तोंडलीकर, माधू घाटा, रामनाथ पाटील, पी.के. म्हात्रे, भास्कर जाधव, जयवंत सूर्यराव, पगारे मॅडम, नितीन मोपे, जितेंद्र डाकी, हरिभक्त परायण कृष्णा अंधाडे, प्रिया शर्मा, नयना भोईर, लक्ष्मण पाटील, ठाणे जिल्हा ग्रामीण ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते रवीजी चंदे, श्री भोईर साहेब, आपण सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, जमल्या बंधू भगिनींनो, खरं म्हणजे 2 कार्यक्रम होते त्यामुळे मी उशिरा पोहोचलो आणि त्यामुळे कार्यक्रमाला थोडासा उशीर झालाय आणि आल्याच मला प्रवेशाचा प्रसंग आला समोर. सध्या कल्पना आहे की राज्यातली परिस्थिती कशी चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या मनात एकच विचार आहे आणि तो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवून काम करण्याचा विचार आहे. हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून सुद्धा लक्षात आलं असेल. खरं म्हणजे आपलं ठाणे ग्रामीण एक खूप मजबूत संघटना तयार होते. या संघटनेच्या माध्यमातून मला वाटलं नाही कधी, मला वाटतं ओबीसीचे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी कार्यकारिणी घोषणा करण्याची संधी मिळाली नसेल. रवी चंदे आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून आणि हा आज कार्यक्रम आयोजित केलाय. ओबीसीच्या माध्यमातून जे काम करत असणार आपण सगळे पदाधिकारी, आम्ही आपल्या बरोबर आहोत. तुमच्या मनामध्ये असं कधीच आलं नाही पाहिजे की आम्हाला मान कशा पद्धतीने मिळेल. तुमच्या कामातून तुम्हाला तुमचं मान मिळवता आला पाहिजे. जो पदाधिकारी मग तालुक्याचा होईल, जिल्ह्याचा होईल, त्यांनी प्रथम हाच विचार केला पाहिजे की मी मनापासून पक्षासाठी राबणार आहे आणि मनापासून काम करत असताना जिथं कुठेशी संघर्षाची वेळ येईल त्या ठिकाणी संघर्ष सुद्धा करेल, पण चांगल्या विचारातून संघटना वाढवेल. ही संघटना जर आपण मजबूत केली तर सध्या तुम्हाला कल्पना आहे ओबीसीचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण कोणाच्या विरोधात नाहीये. हक्कानी आज सध्या मराठा आंदोलनं मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत. मराठा आंदोलनाला खऱ्या अर्थाने जर दिशा दिली असेल तर या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती आणि आज पुन्हा एकदा त्याच्यावर अशा प्रकारचा त्यांना संघर्ष करायची पाळी आलेली आहे. सरकारच्या मनामध्ये त्यांना न्याय द्यावा ही भूमिकाच नाही, कुठंतरी पळवाट काढायची म्हणून ओबीसीचं जोडून टाकायचं आणि ओबीसीला जोडण्याचा प्रयत्न करून संघर्ष करायचा आणि दिवस काढायचे, ही भूमिका सध्या चाललेली आहे. आम्ही मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे या मताचे सहमत आहोत. आमच्यावर ओबीसीवर अन्याय नको हा आपला एक महत्वाचा अजेंडा आहे. त्यामुळे कोणाच्या मनात काही नाही, पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हे असायला हवं की आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाही, आम्हाला ओबीसीचा हक्क आहे तो आम्हाला मिळेलच आणि ते भारतीय जनता पार्टी दिल्याशिवाय राहणार नाही हा निश्चितपणे आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. तुम्हाला कदाचित कल्पना असेल बऱ्याच जणांना, या राज्याचे मुख्यमंत्री शहापूर तालुक्यामध्ये कुणबी महोत्सवला आले होते आणि खासदार साहेबांनी आम्ही त्यावर या मागण्या केल्या होत्या. रविचंद्रच्या प्रास्ताविकामध्ये सुद्धा अध्यक्ष तेच होते आणि ओबीसीचं मंत्रालय हे स्वतंत्र व्हावं ही मागणी त्या ठिकाणी झाली होती. नेतृत्व कसं असावं याचा जर तुम्ही सगळ्यांनी जर विचार केला असेल तर त्या दिवशी घोषणा केली आणि केवळ घोषणा करून थांबले नाहीत कुणबी महोत्सवामध्ये, तर पुढच्या आठवड्यामध्ये ताबडतोब कॅबिनेटला निर्णय घेतला आणि महाराष्ट्राचं ओबीसीचं स्वतंत्र खातं, स्वतंत्र मंत्री करण्याचा निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि राज्याला एक वेगळी ओबीसीना दिशा दिली. कोणाच्याही लक्षात नव्हतं हे, पण मागणी आपल्या जिल्ह्यातून झाली, ओबीसीच्याच माध्यमातून झाली आणि त्याला न्याय देण्याची भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात दिशा आज ओबीसीच्या दृष्टीने तयार झालेली आहे. स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर खूप ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला हा सुद्धा आधार घेतला पाहिजे.
पण सध्या योजना सगळ्या भाषणात गुंडाळून ठेवलेल्या आहेत. 7 महिने या राज्याचे मुख्यमंत्री अजूनही मंत्रालयच पाहिलं नाही. म्हणजे खरं म्हणजे त्यांच्या नावावर हे सुद्धा एक रेकॉर्ड होणार आहे. 7 महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते उद्धवजी ठाकरे असतील. अशा प्रकारचा इतिहास घडणार आहे. मंत्रालयात ज्या मुख्यमंत्र्यांना जायची हिंमत होत नाही ते राज्याचा कारभार कशा पद्धतीने करत असतील. आम्ही सगळ्यांनी प्रथम हाच विचार केला पाहिजे. आणि त्याच विचारातून जर विरोधी पक्ष नेत्याचं काम जर पाहत असाल आपण, तर राज्य स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन दिलासा देण्याचा काम कोरोनाच्या माध्यमातून केला. दोन्ही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी राज्यामध्ये पूर्ण सगळ्या जिल्ह्यात जाऊन कोरोनाला दिलासा देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात केंद्राने दिलेला निधी लोकांच्या पर्यंत कसा जावा. राज्याने तर काही दिलं नाही. आजही बऱ्याच ठिकाणी आदिवासी लोकांनी मोर्चे काढलेले आहेत कारण खावटी मिळाली नाही. कोरोना संपत आलाय आणि यांच्या अजूनही प्रस्तावच तयार होत नाही. राज्याला काही द्यायचंच नाही, फक्त घोषणा करायच्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी खरं म्हणजे त्यांची अजिबात नाही. ती पुन्हा जबाबदारी येईल ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल ना, त्याच टायमाला या योजना सगळ्या पूर्ण होतील. तोपर्यंत कधीच होणार नाही. आणि म्हणून आपण संघटना बांधत असता, संघटनेचं काम करत असताना आज आपण खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी एक प्रत्येक मोर्चाने, मग युवक मोर्चाचा असेल त्यांचंही काम खूप आघाडीवर आहे, महिला मोर्चाचा असेल, इतर सगळ्या किसान मोर्चाचा असेल, आदिवासी मोर्चाचा असेल, या जिल्ह्यातल्या संघटनेला एक वेगळी दिशा तयार झालेली आहे. उत्साहाचं वातावरण तुम्हाला तयार झालंय आणि तुम्हाला विश्वासाने सांगतो, अध्यक्षांच्या समोर सांगायला मला आनंद वाटेल की आम्ही दोघे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. जो प्रश्न ज्या तालुक्याचा ज्या जिल्ह्याचा असेल, माझ्या कार्यकर्त्याला कुठेही अपमानित होण्याची वेळ येणार नाही. शब्द द्या, तो पुरे करण्याची जबाबदारी आमची दोघांची राहणार आहे. विश्वासाने काम करा आणि या संघटनेला एक मजबूत करा. राज्यात चर्चा झाली पाहिजे की ठाणे ग्रामीणची ओबीसी मोर्चाची संघटना ही एक वेगळ्या प्रकारची तयार झालेली संघटना आहे आणि मला विश्वास आहे रविचंद्र त्या पद्धतीने काम करतील. त्यांनी निवडलेले जे सगळे मोर्चांचे अध्यक्ष असतील ओबीसी मोर्चांचे, हे सगळे चांगल्या प्रकारे काम करतील. आम्ही सगळेच, आमचे सगळे सहकारी जे आहेत हे सगळे तुमच्या बरोबर राहणार आहेत. तुम्हाला ज्या ठिकाणी कुठं कार्यक्रम करायचे असतील ते सुद्धा चांगल्या पद्धतीने करा आणि पक्ष संघटना मजबूत करा. हाच तुम्हाला मी संदेश देईल. मनापासून तुमचं अभिनंदन करेल आणि थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद साहेब. पक्ष बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहानं आणि जिद्दीनं काम कसं करायचं आणि आपल्या ओबीसी बांधवांना संघर्ष करूनही जो न्याय मिळत नाही तो न्याय मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्नशील असावं याचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आदरणीय कथोरे साहेब यांनी केलेलं आहे. यापुढे मी मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय टिळेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या ओबीसी मोर्चा ठाणे ग्रामीणच्या पदनियुक्तीच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष, या भागातील लोकनेते ज्यांनी गेली 5-5.5 वर्ष माझ्यावरती मुलाप्रमाणे प्रेम केलं, असे सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब, या जिल्ह्याचे अतिशय धडाडीचे अध्यक्ष आणि ज्यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, असं ओबीसीचं एक बुलंद नेतृत्व सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब, या भागातील ओबीसी समाजाचे नेतृत्व आणि महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष हरिश्चंद्रजी भोईर, माझ्या ओबीसी मोर्चाच्या महिला संपर्क प्रमुख वनिताताई लोंढे, या ठाणे ग्रामीणचे प्रभारी आणि माझे ओबीसी मोर्चाचे सचिव अनिलजी पंडित साहेब,
या जिल्ह्याचे सरचिटणीस रामनाथजी पाटील, माझे ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळारामजी कराळे, लताताई पगारे, भिवंडी पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र डाकी, सरचिटणीस ठाणे ग्रामीणचे नितीन मोहपे, आमच्या महिला मोर्चाच्या ठाणे ग्रामीणच्या अध्यक्षा शीतल तोंडलीकर, आमच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रियाजी शर्माजी, महादेवजी गटाळ, जयवंत सूर्यराव, प्रकाशजी महात्रे, भास्कर जाधव, कृष्णा अंदाटे, आमच्या ठाणे शहराच्या ओबीसी मोर्चा अध्यक्ष नयनाताई भोईर, लक्ष्मणजी पाटील, आमचे कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष, आणि माझा मित्र ठाणे ग्रामीणचा युवा मोर्चाचा सचिन जयवंत हरड, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माता बंधू भगिनी, प्रथम ज्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतो, या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवतो, आणि या भागातील लोकनेते कपिलजी पाटील साहेब असतील, आमचे आमदार किसन कथोरे साहेब असतील, यांच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. माझ्या ठाणे ग्रामीणच्या या चांगल्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं, असे या जिल्ह्याचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष रवींद्रजी चंदे आणि हरिश्चंद्र भोईर साहेब, या दोघांसाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. खूप चांगला कार्यक्रम आज या जिल्हा कार्यकारिणीच्या निमित्तानं आपण केला, त्याचा उल्लेख आपल्या जिल्हाध्यक्षाने केला, आणि मला असं वाटतं ज्यावेळेस जिल्हाध्यक्षांनी तो उल्लेख केला याचा अर्थ त्या कामाला एक पोचपावती मिळालेली आहे, आणि म्हणून चंद साहेब आपलं या ठिकाणी मनापासून आभार मानतो, आपलंही अभिनंदनही करतो. खरं तर ज्या वक्त्यांनी ओबीसीच्या विषयावरती आपलं मनोगत व्यक्त केलं, मी सुद्धा गेली 5 वर्ष या राज्यामध्ये विधानसभेमध्ये काम केलं, 4-4.5 वर्ष राज्याचा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून या राज्यामध्ये काम केलं, आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की याचा उल्लेख कथोरे साहेबांनी केला की या करोनाच्या महामारीमध्ये सुद्धा या महाराष्ट्रात कारण हे आहे की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा संघटनेचा पक्ष आहे. ज्या ओबीसीचं नेतृत्व या राज्यामध्ये आपण पाहतो, या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण ओबीसीचं नेतृत्व पाहतो, जे कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून आहे, कथोरे साहेबांच्या माध्यमातून आहे. भारतीय जनता पक्ष कायम कार्यकर्त्याची क्षमता पाहून नेतृत्व करण्याची संधी देते, आणि म्हणून मागच्या काळामध्ये कदाचित जरी ओबीसी मोर्चाचं काम कमी जास्त प्रमाणामध्ये झालं असेल तरी या आगामी काळामध्ये ओबीसी मोर्चाचं काम या पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सज्ज आहे, हे आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं आहे. मी अनेक वेळा सांगत असतो की भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे, आणि ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा आहे. याचं कारण या व्यासपीठावरती सुद्धा आम्ही सगळेजण या ठिकाणी बसलो, कथोरे साहेब आमदार आहेत, मी आमदार राहिलो, खासदार साहेब या ठिकाणी खासदार राहिले, परंतु आमदार आणि खासदारांसाठी रिझर्वेशन नसताना सुद्धा या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या 105 आमदारांपैकी सगळ्यात जास्त आमदार 37 आमदार हे ओबीसी समाजाचे आहेत. ही भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. जात पात न पाहता कार्यकर्त्याची क्षमता याकडे लक्ष देऊन त्याचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पक्ष देत आहे. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला की कायमस्वरूपी भारतीय जनता पक्ष ओबीसींचा पक्ष राहिलेला आहे. जो पक्ष कधी काळी आपण भटाभामणांचा पक्ष म्हणायचो, शेठजी भटजींचा पक्ष म्हणायचो, आज या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार ओबीसी समाजाचा माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे भारतीय जनता पक्षाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. 40 वर्ष 1955 सालापासून ओबीसी समाज या देशामध्ये आरक्षण मागत होता. आम्हाला सुद्धा या ठिकाणी या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा हक्क मागत असताना त्या काळच्या काँग्रेस सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. एक काका कालेकरांचा एक आयोग या ठिकाणी नेमला,
आणि 40 वर्षानंतर 1980 साली ज्यावेळेस बिगर काँग्रेस सरकार या देशामध्ये आलं, ज्याला भारतीय जनता पक्षाच्या जनसंघाने पाठिंबा दिला, त्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणासाठी जो आयोग नेमला त्या मंडळ आयोगाला पाठिंबा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. आणि पुढे जाऊन 1992 साली ज्यावेळेस या महाराष्ट्रातल्या या देशातल्या 52% ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं, या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याची क्षमता निर्माण झाली, त्यावेळेस सुद्धा व्हीपी सिंगांसारख्या बिगर काँग्रेस सरकारला भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिलता. हा ओबीसी आज एक विसरलेला नाही. हा ओबीसी या देशामध्ये राज्यामध्ये ताट मांडून फिरतो जगतो. याचं कारण भारतीय जनता पक्षानं मंडळ आयोगाच्या माध्यमातून जे आरक्षण आम्हाला दिलं, या आरक्षणामुळे आम्ही या ठिकाणी निश्चितपणाने ताट मांडून जगू शकतो. हा विश्वास लोकांचा भारतीय जनता पक्षावरती आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष काय ओबीसींचा विचार करणारा पक्ष आहे. मित्रांनो, याचा आमच्या चंदे साहेबांनी उल्लेख केला. छत्रपती शिवरायांना आदर्श म्हणून आपण काम करतो. महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा समतेचा संदेश घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आदर्श घेऊन आपण काम करतो. आपण एक छातीतोकपणे सांगायला हवंय, छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये या राज्यामध्ये स्वराज्य निर्माण केला. 18 पगड जातींना एकत्र करून शेकडो वर्षाची मुघल साम्राज्य संपवलं आणि या राज्यामध्ये स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळेस सुद्धा 18 पगड जाती 12 बलुतेदार छत्रपती शिवरायांबरोबर होते. आणि छत्रपती शिवरायांच्या गेल्यानंतर 150 वर्षानंतर छत्रपती शिवरायांची माझ्या राजाची समाधी जर कोणी शोधली असेल तर ते महात्मा फुलेंनी शोधली. हे आपण सर्वांनी छातीतोकपणे सांगण्याची आवश्यकता आहे. हा आदर्श आमच्या सर्वांच्या समोर आहे. आणि म्हणून कथोरे साहेबांनी जे सांगितलं खरा, आम्ही कोणाच्या विरोधामध्ये नाहीत, परंतु ज्या 52% ओबीसी समाजाचं आम्ही नेतृत्व करतो, 350 जातींचं नेतृत्व करतात, या मायक्रो ओबीसीचं आम्ही नेतृत्व करतो, या समाजाच्या अनेक अडचणी आहेत, या समाजाचे अनेक प्रश्न आहेत. त्याचा उल्लेख जनगणनेच्या माध्यमातून आपण केला की जनगणना ओबीसीची पुन्हा व्हावी. हा केंद्रामधला विषय आहे. खासदार साहेब त्या ठिकाणी करतील. खरं तर खासदार साहेब आपण दुसऱ्या वेळचे खासदार आहात. या भागातलं आपण लोकनेते म्हणून काम करतात. अनेक नेतृत्व आपण या ठिकाणी निर्माण केलं. परंतु मला खात्री आहे की या महाराष्ट्रातला ओबीसी मंत्र्याचा कोठा रिकामा आहे. बरोबर आहे ना केंद्रामध्ये. आणि आम्ही सगळे जर आजच्या दिवाळीच्या निमित्ताने टाळ्या वाजवून माननीय पाटील साहेबांना शुभेच्छा देऊया की पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रातलं ओबीसीचं नेतृत्वाचं जे काय मंत्र्याचा ते कोठा रिकामा आहे, कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये तो ठिकाणी पूर्ण व्हावा, ही सुद्धा आजच्या व्यासपीठाची मागणी आहे. आणि म्हणून हे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं की या भारताच्या या महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवरायांचा जो विचार आम्ही घेऊन काम करतो, महात्मा फुलेंचा विचार घेऊन आम्ही काम करतो, सगळ्या समाजाबरोबर घेऊन आम्ही काम करणार आहोत. निश्चितपणाने याचा उल्लेख केला की जनगणना झाली पाहिजे. जनगणना होत असताना ज्या नरेंद्र मोदी साहेबांना या देशाने विश्वास ठेवला, अनेकांनी राम मंदिराच्या माध्यमातून गेली शेकडो वर्ष आंदोलन केली. याच देही याच डोळा राम मंदिर उभं राहील का नाही वाटलं नव्हतं. वाटलं तर केव्हा, परंतु राम मंदिराचं भूमिपूजन सुद्धा झालं आणि पुढच्या 1.5 वर्षामध्ये याच डोळ्याने आपण राम मंदिर पाहणार आहोत. हे मोदी साहेबांचं नेतृत्व आहे. या देशानं या काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. एक देश में 2 विधान 2 निशान 2 प्रधान नहीं चलेंगे सांगत शेकडो वर्ष या देशामध्ये आंदोलनं झाली, अनेकांचे बळी गेले. या पक्षाचं नेतृत्व, ज्या पक्षाचे श्यामाप्रसाद मुखर्जींचं सुद्धा बलिदान या काश्मीरसाठी झालं. आपल्या सर्वांनी आशा सोडून दिली, केव्हा काश्मीर आमचा अविभाज्य घटक होईल का असं वाटलं नव्हतं. एका दिवसामध्ये 370 कलम घातलं आणि काश्मीर ह्या भारताचा अविभाज्य घटक झाला. मोदी हे तो मुमकिन आहे. आणि जर मग राम मंदिर होणार असेल, 370 कलम हटताय, 3 तलाक येतोय, आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून हा भारत सक्षम होत आहे. आणि म्हणून या 52% ओबीसीला सुद्धा मोदी साहेबांवरती विश्वास आहे. 100% या देशाची जनगणना पुन्हा होईल, ओबीसीची जनगणना होईल, हा विश्वास मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्हाला सर्वांना आहे. आणि तोही प्रश्न आम्ही या ठिकाणी निश्चित करणार आहोत, ज्याचा उल्लेख गडकरी साहेबांनी केला की या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या दोघांनी सांगितल्यानंतर, विनंती केल्यानंतर या नेतृत्वानं या राज्याला देशातलं पहिलं ओबीसी मंत्रालय केलं.
मागच्या काळामध्ये 55 वर्ष या राज्यामध्ये काँग्रेसने सरकार आणलं, शासन केलं, परंतु ओबीसी मंत्रालय करण्याचा निर्णय कोणी करू शकलं नाही. माननीय फडणवीस साहेबांनी हा निर्णय केला आणि ओबीसीचं पहिलं मंत्रालय आलं. ज्या नॉन क्रिमिनलची उल्लेख आमच्या रवींद्रजींनी केला, 4 लाखाच्या अटीवरून आम्ही या ठिकाणी 8 लाखापर्यंत नेली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या ओबीसी मुलांसाठी वसतिगृह निर्माण व्हावं यासाठीचा GR माननीय देवेंद्रजींनी आणला. ज्या पद्धतीनं मराठा समाज बांधवांच्या मुलांसाठी सारथी नावाची संस्था काम करते, दलित समाज बांधवांच्या मुलांसाठी बार्टी नावाची संस्था काम करते, तर माझ्या ओबीसी समाजाच्या मुलांसाठी सुद्धा एक संस्था निर्माण करावी आणि महाज्योती नावाची संस्था त्या ठिकाणी स्थापन केली आणि ती कार्यान्वित सुद्धा आपण या ठिकाणी केली. आणि म्हणून ओबीसीचं एक चांगलं काम करणारं सरकार मागच्या काळामध्ये होतं. या काळामध्ये सरकारचा उल्लेख या ठिकाणी आमच्या आमदार साहेबांनी केला. महाज्योती आपण निर्माण केली, परंतु महाज्योतीला त्या ठिकाणी निधी देण्याचं काम या सरकारने केलं नाही. ओबीसी मंत्रालय या राज्याच्या माजी मुख्यमंत्री महोदयांनी केलं, परंतु हे मंत्रालय कार्यान्वित करण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलं नाही. वसतिगृहांचा निर्णय अर्धवट ठेवला. अशा अनेक प्रश्न या ओबीसी समाज बांधवांचे पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या समोर आहेत. या कोविडच्या काळामध्ये जर सगळ्यात जास्त जर कुठला समाज अडचणीमध्ये आला असेल तो माझा 12 बलुतेदार आहे. नाभिक समाजाच्या 19 तरुणांनी आत्महत्या केली. गुरव समाजाच्या काही तरुणांनी आत्महत्या केली, कारण या कोविडच्या काळामध्ये हा व्यवसाय बंद पडला. तो छोटा व्यावसायिक होता, जो शेतीविना व्यवसाय करतो, त्या सर्वांना या कोविडच्या काळामध्ये खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. या सरकारने आम्ही मागणी केली की या ओबीसी समाज बांधवांना 12 बलुतेदारांना पॅकेज द्या. तेही निर्णय या सरकारने केलं नाही. आणि मग या सगळ्या विषयामध्ये आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये आंदोलन करायचं, या सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज उठवायचा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की ते एखाद्या विषयामध्ये आपल्याला संघर्ष करायचा असेल, आक्रोश करायचा असेल, तर संघटना मजबूत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत, ज्या अडचणी आहेत, या सरकार दरबारामध्ये मांडायच्या जर असतील तर माझ्या महाराष्ट्रातल्या ओबीसी मोर्चाचं काम बूथ वाईज वरती घेण्याची आवश्यकता आहे. जो आपण सांगितलं त्याचा उल्लेख आमच्या पंडित साहेबांनी केला की आता या महिन्याभरामध्ये आम्ही सर्व मंडळपर्यंतच्या कार्यकारिण्या पूर्ण करणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये पाटील साहेब, ज्या पद्धतीने मी युवा मोर्चाचं काम करताना सीएम चषक नावाची स्पर्धा या राज्यामध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा निर्माण केली, 10,000 शाखा युवा मोर्चाच्या राज्यामध्ये निर्माण केल्या आणि 1 बूथ 10 युथची आम्ही संकल्पना आणली, ती पूर्ण केली. यावेळेस सुद्धा आम्ही संकल्पना आणतो की प्रत्येक बूथवरती 1 बूथ 10 ओबीसी हा महाराष्ट्राचा युवा ओबीसी मोर्चा नक्की करेल, हे या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं आहे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की ज्या ओबीसी मोर्चानं या भारतीय जनता पक्षाची गेली 15-20 वर्ष सेवा केली, प्रत्येकाने इथे बसलेल्या सगळे समोरचे मंडळींनी खूप वर्ष या भाजपमध्ये काम केलेलं आहे. युवा मोर्चाचे कार्यकर्ते नवीन असतात, ऊर्जा असते, त्यामुळे ते संघर्षाच्या भूमिकेमध्ये काम करतायत. परंतु ओबीसी मोर्चा हा ग्राउंड लेवलवरती जाईल, बूथ पर्यंत जाईल आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं संघटन निश्चितपणे करेल. आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं एक नेतृत्व या राज्यामध्ये पुन्हा आणण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. एवढंच आजच्या निमित्तानं मी सांगतो. आणि आपल्या सर्वांना मी एवढं सांगेन की ज्याचा उल्लेख आमच्या पंडित साहेबांनी केला, कतोरे साहेब तुम्ही आमच्या अध्यक्षांचं भाषण ऐकायला नव्हते. त्यांनी जाताना आमच्या कपिल पाटील साहेबांचा आशीर्वाद घेतला. ते बोलले आशीर्वाद भाषणासाठी कशासाठी. तर मी त्यावेळेस कतोरे साहेबांच्या पाटील साहेबांना सांगितलं, साहेब हा भाषणासाठीचा आशीर्वाद नाही, कारण पुढच्या काळामध्ये या राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, या ठिकाणी आमच्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. जरी ओबीसी मोर्चाचं काम या राज्यामध्ये वाढवायचं असेल, तुम्ही दोघे या भागातले नेतृत्व आहात की जो ओबीसी मोर्चाचा कार्यकर्ता या मोर्चामध्ये काम करेल त्याच कार्यकर्त्याला या ठिकाणी ओबीसीच्या राखीव जागेमध्ये आपण निवडणूक लढण्याची संधी द्यावी, अशी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो. तर याला टाळ्या जास्त वाटत साहेब की ओबीसी मोर्चामध्ये काम करणाऱ्यालाच तिकीट ओबीसी जागेवर द्यावं, याला टाळ्या जास्त वाटत. कारण ओबीसी मोर्चामध्ये काम करायचं असेल तर मी युवा मोर्चामध्ये करतो, मी महिला मोर्चामध्ये करतो, पण ओबीसी मोर्चामध्ये मी पुढच्या वेळेस येतो.
असं सांगितलं जातं. आणि तिकीट मागायच्या वेळेस मी ओबीसी आहे, मला त्या जागेवरती लढायची संधी द्या. पण तुम्ही दोघंही या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करतात, जिल्ह्याचं नेतृत्व करतात. माझी कळकळीची विनंती आहे, जर हा मोर्चा या राज्यामध्ये वाढवायचा असेल, या मोर्चामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी विनंती सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो. आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. देखणीची पाऊले जे ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मरेखती. अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन असं मिळालेलं आहे टिळेकर साहेबांचं. या मार्गदर्शनातून आपल्याला एक प्रेरणा मिळालेली आहे आणि ती प्रेरणा घेऊन आपण नक्कीच ओबीसी मोर्चाचंच नव्हे तर समाजाच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू. यापुढे मार्गदर्शन आदरणीय कपिलजी पाटील साहेब करतील. ओबीसी मोर्चाच्या पदवाटपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी टिलेकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमदार सन्माननीय सन्माननीय किसनजी कतरे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय हरचंद्रजी भोईर, अनिल पंडित, महिला प्रदेश अध्यक्षा वनिता लोंढे, बाळराम कराळे, शीतल तोंडलीकर, माधू घाटाळ, रामनाथ पाटील, पी.के. म्हात्रे, भास्कर जाधव, जयवंत सूर्यराव, पगारे मॅडम, नितीन मोपे, जितेंद्र डाकी, कृष्णा अंदाडे, प्रिया शर्मा, नैना भोईर, लक्ष्मण पाटील, ज्याने आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, ते आपले ठाणे जिल्हा ग्रामीण ओबीसीचे अध्यक्ष सन्माननीय रवी चंदे, सहकारी झाले नाही मग आधीच त्यांचे सर्व सहकारी उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना कालच संपलेल्या दिवाळीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. ही दिवाळी निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. ज्याने ज्याने आज पक्षात प्रवेश केला, योगीजींनी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मीही आपल्याला शुभेच्छा देतो, आपलं पक्षात स्वागत करतो. ज्यांना आता पदे मिळणार आहे त्या सगळ्यांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढवण्यासाठी आपल्याला मी शुभेच्छा देतो. खरं योगेशजी, महाभारतामध्ये श्रीकृष्णाने ज्या रथाचं सारथ्य केलं आणि म्हणून 5 पांडव असतानाही 100 कौरवांना हरवून पांडवांनी महाभारताचं युद्ध जिंकलं. आता हे ओबीसी मोर्चाचं सारथ्य तुमच्याकडे दिलेलं आहे. त्या काळात त्या झेंड्यावर, त्या रथावर सूर्याचा झेंडा होता, तर तुम्ही अध्यक्ष केलं त्याच्या नावात सूर्य. आणि दुसरं म्हणजे सत्यवचनी असलेला राजा हरिश्चंद्र हा तुमच्या जोडीला उपाध्यक्ष आहे. आता तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. शेवटी योगेशजी बोलले की ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून जो काम करेल त्याला तिकीट दिलं पाहिजे. मी त्या पलीकडचं जाऊन असं सांगतो की कुठल्याही मोर्चात काम करा, अशा पद्धतीने काम करा की जेव्हा काय देण्याची वेळ येईल तेव्हा इकडे बसलेल्या सगळ्यांचा मोर्चा हा तुमच्याकडे वळला पाहिजे. अशा पद्धतीचा आपल्याकडे काय होतं, मी नेहमी सांगतोय, सूर्यराव सर आमचे बसलेत मागे. ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काही पदवाटप असलं की सगळे सांगतात सरचिटणीस पद द्या. आणि मग मी नेहमी विनोदात बोलायचो की अरे मला काही समजतच नाही, सगळे सरचिटणीस का मागतात. नंतर लक्षात आलं नितीन मोपे सर,
हे माध्यमिक शिक्षक, सूर्यराव सर माध्यमिक शिक्षक, विषय सर माध्यमिक शिक्षक, सगळे बांगर सर माध्यमिक शिक्षक, ही सगळी सरांची पार्टी आहे. म्हणून आपल्या नावासमोर सर लागलेलं आहे ते जाता कामा नये, म्हणून पक्षाचं पद देतानाही सरचिटणीसच लागलं पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह असतो. पण माझा आग्रह उलटा आहे. तुम्हाला जे पद मिळेल ना त्या पदाच्या माध्यमातून असं काम करा की तुमची तुलना जनतेने केली पाहिजे की सरचिटणीस पेक्षा हाच भारी आहे. स्वतःला असं सिद्ध जो कार्यकर्ता करेल ना त्याला योग्य ती तिकीट मागण्याची आवश्यकता लागणार नाही. तो कुठल्याही मोर्चात असो त्याचा झेंडा निश्चितपणाने फडकवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आपण आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण करू शकतो. आम्हाला आता अडचण अशी इकडे आहे, आम्ही बहुसंख्य ओबीसी आहोत. तुम्ही पुण्यातून आलात, तुमच्याकडे मराठा हे बहुसंख्य, आमच्याकडे बसले मराठा मागे तुमच्या सूर्यराव. आणि रविचंद्रनी सांगितलं की ओबीसीना पुढे जायचंय. सूर्यराव लगेच मागे येऊन मला सांगितलं की सगळ्या समाजाला घेऊन ओबीसीनी पुढे जायचंय. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्हाला पुढे नेवा, जिल्हा परिषदेपर्यंत तरी पोहोचू, काय चिंता करण्याचं कारण नाही. आणि ही गोष्ट खरीच आहे, जसं कतोरे साहेबांनी सांगितलं की आम्ही कोणाच्या विरोधात नाही, आपण नाहीच विरोधात. तुम्हाला हे माझं हे उत्तम उदाहरण आहे तुमच्यासमोर. म्हणजे जेव्हा मी 2014ची निवडणूक लढलो तेव्हा माझ्या समोर जे उमेदवार होते ते सांगायचे की मला कुणबी म्हणून मतदान द्या, आणि मी सांगायचो मला आगरी म्हणून मत देणार असेल तर मला तुमचं मतच नको. तुम्हाला वाटत असेल मी विकास करू शकतो तर मला विकासाला मत द्या. माझं अपील मान्य झालं आणि बहुसंख्य कुणबी समाजाच्या लोकांनी माझ्या पारड्यात मतं टाकली आणि मी खासदार. याचा अर्थ बाकी समाजांनी मतदान दिलं नाही असं नाही. आपण अदर समाज जो आहे, इतर समाज जो आहे तो आगरी, कुणबी, आदिवासी, कोळी यांच्यापेक्षा खूप मोठा आहे. म्हणून सूर्यरावांनी जी सूचना केली की आपण काम करत असताना, आपला हक्क मागत असताना कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या भूमिकेतनंच काम करतात. पण अन्याय कसा होतो योगेशजी, आपली चर्चा झाली काल की कसा अन्याय होतो बघा. मागचं जेव्हा शेवटचा आपला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तुमच्यासाठी मी देवेंद्रजींना शब्द टाकला होता आणि कथोरे साहेबांसाठी तर मी खूप प्रयत्न केला होता आणि मंत्री होतील असं 100% खात्री मलाही होती आणि दिली होती देवेंद्रजी. पण अडचण कुठे आली? वरच्या पट्ट्यात यांच्या विदर्भामध्ये असतील, खानदेशामध्ये असतील, जो कुणबी समाज आहे हा मराठ्यामधून कुणबी समाज झालेला आहे. म्हणजे काय लिहितात? मराठा कुणबी. आपल्याकडे निर्मल कुमार देशमुख सर शिव होते माहिती आहे, 2002 ला आले होते. हे मराठा कुणबी होते, हे मराठा. पण त्यांना त्यावेळेला सर्टिफिकेट मिळालं ओबीसीचं म्हणून ते मराठा कुणबी लावायला लागले. आणि तिकडे हे मराठा कुणबी जे आहे त्या संजय कुटेंचा नंबर लागला आणि आमचा खरा कुणबी ओबीसी असलेला हा मागे राहिला. हा अन्याय आपल्यावर होऊ नये म्हणून या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून अशा प्रकारची पद आपली तयार करा की येणाऱ्या काळामध्ये ओबीसींचा विचार जर करायचा असेल तर ओबीसींच्या कामाच्या जोरावर तो विचार झाला पाहिजे. अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं. प्रचंड क्षमता आपल्यामध्ये आहे, क्षमता नाही असं नाही, आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. आणि आता गरज आहे. गरज कसली आहे? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत पण ते अजून 15 वर्ष प्रधानमंत्री राहिले पाहिजे. ही गरज भारतीय जनता पक्षाची नाही आहे, ही गरज माझी नाही, ही गरज तुमची नाही आहे, ही गरज आता देशाची झालेली आहे. मोदीजी 15 वर्ष अजून प्रधानमंत्री व्हावे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे निरंतर असावं, ही गरज ही देशाची झाली. तसंच त्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे ही गरज भारतीय जनता पक्षाची नाही, ही गरज आता महाराष्ट्राची झाली. कारण तुम्ही राजकारण विरहित तुम्हाला जर कोणी माणूस भेटला तर त्याला त्याच्याशी चर्चा करताना त्याला विचारा, त्याचं मत विचारा, काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या बद्दल. कतोरे साहेबांनी त्याचा उल्लेख केला, सरकार कसं काम करतं. माझा एक मित्र आहे
कर्नाटकातला आहे, राहतो मुंबईमध्ये. राजकारण कशाशी खातात त्याला माहित नाही. त्याचा मला फोन आला होता 2 महिन्यापूर्वी, 2-3 महिने झाले असतील. मी फोन नेहमीच येतो, पण हा फोन 2-3 महिन्यापूर्वी आला. त्याने सांगितलं यार क्या चल रहा है, वो जल्दी देवेंद्र जी सीएम बनना चाहिए. मतलब तेरे को क्या करना है, तेरा राजनीति से कोई संबंध है क्या? नहीं. सब लोग बोलने लगे अभी. मैं तो राजनीति में नहीं हूँ, तेरे साथ राजनीति की अभी चर्चा नहीं करता हूँ. लेकिन अभी सब महाराष्ट्र के सब लोग जिनको राजनीति नहीं समझती वो भी बोलने लगे कि देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्र के मुख्यमंत्री चाहिए. हे लोक का बोलायला लागले? 5 वर्षात त्यांनी काम करून स्वतःला जे सिद्ध केलं त्याच्यामुळे बोलायला. आता दुसरा किस्सा सांगतो. एक 20 दिवसापूर्वी भिवंडी शहरामध्ये जिजीबाई हॉस्पिटल जे महापालिकेचे त्याचं भूमिपूजन झालं. त्या भूमिपूजनाला मी होतो, सगळे काँग्रेसचे नगरसेवक होते, काही नेते होते, शिवसेनेचे नेते होते आणि राष्ट्रवादीचे काही किरकोळ लोक होते. कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की आमच्या सरकारच्या काळखंडामध्ये या भिवंडी शहराच्या विकासासाठी 1450 कोटीचा निधी देवेंद्रजींनी दिला. हे आम्ही छातीठोकपणाने सांगतो. महेश चौगुले आमदार होते, मी दोघांची नावं घेतली, आमच्या दोघांच्यामुळे हा निधी मिळाला. आता तुमचं 3 पक्षाचं सरकार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुमचेच आमदार होते, तुमच्याच खात्यावर, तुम्ही काय आणलं नाही. आम्ही 5 वर्षात आणलं. तुमचं सरकार आहे. या सरकारच्या काळखंडामध्ये कमीत कमी 14.5 रुपयाचं तर काम आणा, जेणेकरून तुम्हाला छातीठोकपणाने सांगता येईल. कार्यक्रम संपला, निघालो. माझा मुलगा नगरसेवक आहे भिवंडीमध्ये. त्याला फोन आला काँग्रेसच्या माजी महापौराचा. त्याच्याशी बोलल्यानंतर सांगितलं साहेबांना. माझ्या हातात त्यांनी फोन दिल्यानंतर मी त्याच्याशी बोललो, तू कार्यक्रमाला आला नाही. त्यांनी सांगितलं साहेब काय त्या कार्यक्रमामध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता, मी आलो. पण ते जाऊ दे कार्यक्रमाचं. तुम्ही देवेंद्रजींना मुख्यमंत्री कधी करता ते सांगा. हे मी नाही बोललो. काँग्रेसचा भिवंडी शहरातला 1 नंबर लीडर जावेद दलवी, तो माजी महापौर आहे, त्याचं वाक्य आहे, हे माझं वाक्य नाही आहे. मी बोललो का रे बाबा तुझं सरकार आहे, तुला का असं वाटतं? अहो साहेब, तुम्ही खासदार, मी महापौर असताना जी मागणी केली ती देवेंद्रजींकडनं पूर्ण करून आणली. आता 1 वर्ष झाला 1 रुपयाचा निधी दिला नाही. सरकार काय कामाचं? मी त्याला सांगितलं बाबा रे, हे जर करायचं असेल ना तर तुला आता राहुल गांधीजींना साकडं घालावं. तर राहुल गांधीजींना का? बोला उद्धव साहेबांनी आता सगळा सन्मान बाजूला ठेवून बाळासाहेबांचा ते हे सरकार चालवायला लागले. त्याचं उत्तम उदाहरण लगेच समोर आलं. एक 10-12 दिवसापूर्वी राज ठाकरे साहेब जेव्हा राज्यपालांना भेटायला गेले, वीज बिल माफ करा. काय सांगितलं राज्यपालांनी? राज्यपालांनी सांगितलं शरद पवार साहेबांना भेटा. त्यांनी सांगितलं का उद्धव ठाकरेंना भेटा? दोघे भाऊ आहेत, त्यांचं नाव नाही घेतलं. त्यांनी सांगितलं शरद पवार साहेबांना भेटा तर होईल. आणि राज ठाकरेही मीडियासमोर बोलले की शरद पवार साहेबांशी मी बोलणार. तेही बोलले नाही. तुम्ही मला सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बोला. याचा अर्थ काय? महाराष्ट्र सरकार कोण चालवतो? मग सन्मान ज्यांनी सोडून त्या सत्तेवर बसले, त्या पदावर बसले, ते त्या पदावर उतरू शकत नाही. मग आता कोण उतरवणार? राहुल गांधीच काय केलं तर करू शकतो, आणि त्यांनी नाही केलं तर कोण करू शकतो? तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये क्षमता आहे. दुर्दैवाने आपल्यामध्ये असलेली क्षमतेचं पूर्णपणाने आपण वापर करत नाही. आपण आपलं आत्मपरीक्षण करत नाही. मी काल उदाहरण दिलं होतं, तुम्हाला परत एक उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळी देवाने मानवाला दैवी शक्ती दिल्या होत्या, आणि म्हणून पुराणात आपण जर पुस्तकं वाचली असतील तर तेव्हा आपल्या वाचनात यायचं, पूर्वी माणूसच शाप द्यायचा, जा तुझा दगड होईल. होत होता की नव्हता? होत होता. कालांतराने असं व्हायला लागलं की माणसामध्ये दुर्गुण निर्माण झाले, आणि माणूस दिसेल त्याला शाप द्यायला लागला. कोणाचा दगड कर, धोंडा कर, लाकूड कर, असं सगळं सुरू झालं. पण देवांना प्रश्न पडला की मानवाला आपण या दैवी शक्ती दिल्या, याचा दुर्विनियोग करायला लागला, सगळा मानव समाज संपवून टाकेल मानव, असेच जर शाप देत बसला. मग देवानी दरबार भरवला. इंद्राने काय करायला पाहिजे? दरबार भरून चर्चा झाली.
सगळ्यांनी एकमताने ठराव मंजूर केला की मानवाच्या दैवी शक्ती काढून टाका. दैवी शक्ती काढायचं ठरवलं. मग रविचंद्रनी सांगितलं, देवाने एकाने विचारलं की ठेवायच्या कुठे. रविचंद्रनी सांगितलं की या आकाशात लपून ठेवा. ताबडतोब अर्चन भैर बोलले की नाही नाही, त्या आकाशात पण जाईल आणि काढून आणेल. मानव जरा फार चपलक माणूस आहे. त्याच्यानंतर मग सूर्यरावनी सांगितलं की पाताळात लपवा. अजून तिसरा बोलला पाताळातनं पण आणेल. कोणी सांगितलं समुद्रात लपवा. चौथा बोलला समुद्रात पण आणेल. मग देवेंद्रजी सारखा एक हुशार देव होता, त्याने सांगितलं मी तुम्हाला सांगतो तिथं लपवा. हे मानव तिथं कधीच जाणार नाही. तो कुठे सांगा. माणसाच्या अंतरात्म्यात ह्या शक्ती लपवा. माणूस स्वतःच्या अंतरात्म्यात कधी डोकावून बघत नाही, त्याच्यामुळे ह्या दैवी शक्ती त्याला कधीच सापडणार. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला मोदीजींसारखं नेतृत्व लाभलेलं आहे, जे माणसाच्या अंतर्मनात सुद्धा उतरून काम करते. म्हणून आपल्या अंतर्मनात उतरा. दैवी शक्ती आपल्याला दिलेल्या त्या काढा आणि या आघाडी सरकारचा दगड करण्याचा शाप त्याला पुन्हा द्या. आता दगड करण्याचा शाप द्यायचा तर तोंडाने बोलून होणार आहे का? नाही. मी ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी आहे अशा प्रकारची भावना मनातून काढून टाका. कतोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची जी कमिटी आहे ती प्रमुख कमिटी आहे, ती बघेल. खासदार त्याला खासदारकी लढायचे तो बघेल. योगेश शिरेकरांना आमदारकी लढायचे ते बघेल. अशा प्रकारचं झालं तर काम होणार आहे का? नाही होणार. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजली पाहिजे. का समजली पाहिजे? नरेंद्र मोदींना त्यांची प्रॉपर्टी काय बनवायची नाहीये. नरेंद्र मोदींना देशाची प्रॉपर्टी बनवायची. म्हणून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजे ही प्रत्येकाची भावना असली पाहिजे. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे प्रत्येकाची भावना असते. आपण काय विचार करतो? आपली एक जागा गेली तर काय फरक पडतो, 288 आहे असं करून करून सरकार गेलं आपलं. आणि असंच जर आपण केलं तर जे संकल्प या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक करायला लागलेले तो संकल्प पूर्ण कसा होईल? उद्याच्या दिवसात असं सांगितलं तुम्ही की भिवंडीची एक जागा नाही गेली तर मोदीजी थोडी प्रधानमंत्री व्हायचे राहिले. 543 जागांवर असा जर विचार झाला तर काय होणार? काय होणार? भारतीय जनता पक्षाचा आपला संकल्प असला पाहिजे. या देशामध्ये 2 रेकॉर्ड आहेत. एक जवाहरलाल नेहरूंच्या नावावर 16 वर्षे प्रधानमंत्री असल्याचा आणि एक राजीव गांधींच्या नावावर 404 खासदार निवडून आणण्याचा. हे दोन्ही रेकॉर्ड कोण मोडू शकत असेल तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी मोडू शकतात. आता 10 वर्ष झाली म्हणून मी पुढची 10 वर्ष मोदीजींना देतो. त्याचं कारण तेच आहे. दुसरा कोणी हे रेकॉर्ड मोडू शकत नाही आणि नरेंद्र मोदी एकटे मोडू शकणार नाही. 2019ची निवडणूक झाली जेव्हा आम्ही पहिल्यांदा दिल्लीला गेलो, पहिल्याच वेळेला भाषणात मोदीजींनी सांगितलं 2014 में मैंने आपको जिताया, 2019 में भी मैंने आपको जिताया, 2024 में मेरे से उम्मीद मत रखो, मैं आपको जिता नहीं सकता. 5 साल लोगों ने हमको समझने के लिए दी, अभी जो 5 साल दिया है वो काम करने के लिए दिया है. आपको 2024 में एमपी बन के आना है तो अपने काम के बलबूते पे जीत के आ जाओ. आता आपल्याला हे करावं लागेल. 2 वेळा मोदीजींनी सरकार आणलं, 3ऱ्या वेळेला, 4थ्या वेळेला, 5व्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर मोदीजींना आम्ही प्रधानमंत्री केलं. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः तुमची माझी जास्त जबाबदारी, आपण सगळे ओबीसी आहोत. आपल्या समाजाला संविधानिक दर्जा सुद्धा केंद्रामध्ये नव्हता. मी ओबीसी कमिटीमध्ये काम करतो योगेशजी, गेली 5 वर्ष काम करतो. मोदीजींकडे आम्ही सतत याचा पाठपुरावा केला आणि मोदीजींनी आपल्याला ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा दिला. संविधानिक दर्जा म्हणजे काय? ओबीसी समाजाच्या वर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात काय आवाज उठवायचा असेल तर आपल्याला एससी कमिशनकडे जावं लागत होतं. एससी आणि एसटी साठी एकच कमिशन आणि ओबीसी साठी पण तेच काम करत होतं. पण आता आपलं स्वतंत्र कमिशन झालेलं आहे.
आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार त्या कमिशन समोर आपण मांडू शकतो. आरक्षणाच्या बाबतीत आपण मुद्दा उपस्थित केला. आपल्या आरक्षणातून काय द्यायचं असेल तर त्या कमिटीवर आम्ही, मी आहे, प्रीतम मुंडे आहे, रक्षा खडसे आहे, महाराष्ट्रातले 3 खासदार आम्ही त्या कमिटीवर आहोत आणि 20 खासदार आपले भारतीय जनता पक्षाचे आहेत. निश्चितपणाने ओबीसीच्या ह्याच्यात काही दिलं जाणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही घेऊ. रवीने या ठिकाणी सांगितलं की जेव्हा देवेंद्रजी आले तेव्हा आपण मागणी केली, त्यांनी ओबीसी मंत्रिमंडळात बनवलं आणि महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम केलं. कतोरे साहेबांनी त्याचा उल्लेख केला. पण त्याचा धागा पकडून कतोरे साहेब आम्ही गेलो मोदीजींजवळ. आमचे अध्यक्ष आहेत ओबीसी कमिटीचे, गणेश सिंग मध्य प्रदेशचे आहेत. गणेश सिंगचे पीए होते, ते आता त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षात कधी काय होईल ना कोणी सांगू शकत नाही. आणि त्यांची मिसेस आमच्या पार्लमेंटच्या स्टेट बँकेत कॅशियर होती. हे भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या माणसाला कुठे कुठे भारतीय जनता पार्टी पोहोचवते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपल्याकडे मंत्रिमंडळ झालं, ओबीसी मंत्री बनवला देवेंद्रजींनी आणि आम्ही सगळे 7-8 लोक शिष्टमंडळ घेऊन मोदीजींकडे गेलो. नहीं तो महाराष्ट्र में अभी ओबीसी का मंत्री अलग से बनाया गया सर, आप केंद्र में भी बनना चाहिए. मोदी जी ने सही तो भैया ओबीसी का प्रधानमंत्री ये कम है क्या, अभी अलग से क्यों चाहिए आपको. याचा अर्थ असा आहे की त्यांचं लक्ष आपल्यावर, पण त्यांना सगळ्या 135 कोटी लोकांना घेऊन जायचं आहे. ते जाहीरपणाने अशी वाच्यता करू शकत नाही. पण आपली जबाबदारी आहे, आपली सगळ्यांची जबाबदारी, याच्यातून आपण कसं पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या कामाच्या माध्यमातून कसं सिद्ध केलं पाहिजे स्वतःला आणि आपल्या कामाचा फायदा कसा पक्षाला झाला पाहिजे याचा विचार निश्चितपणाने आपण करणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे रविचंद्रच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्याचं ओबीसी मोर्चा आहे. हे योगेश टिळेकर ज्या ज्या जिल्ह्यात जाईल त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांना बोलता आलं पाहिजे की ओबीसी मोर्चाचं काम बघायचं असेल तर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जा आणि ते काम बघा. हे का होईल योगेशचे, याचं कारण असं आहे की आता आमचे मंडळ अध्यक्ष इथं बरेचसे बसलेले आहेत. ते जेव्हा आमची सभा होते त्यावेळेला सांगतात की ज्या दिवसापासून किसन कतोरे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष झाले संघटनेमध्ये असं चैतन्य आलं. म्हणजे काही गोष्टी अशा असतात त्या पदाला महत्व असते, पण पदावर बसणारा माणूस एखादा सक्षम बसला की त्या पदाचं महत्व आपोआपच वाढतं. जसं मी खासदार होण्यापूर्वी खासदार कोण हे पण माहिती नसायचं. खरी गोष्ट आहे. आमच्या भिवंडी लोकसभेचा इतिहास आहे की पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा भिवंडीचा खासदार कोण बोलला असेल तर मी बोललोय. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमचा खासदार तिकडे बोललाच नाही, विषयच मांडला नाही. अशी तऱ्हा भिवंडीची आहे. म्हणून जिल्हाध्यक्ष आमचे कतोरे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली जे भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुरू आहे ते आता कोरोना नसता तर हे सगळे युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा सगळ्यांना असं पळायला लावलं असतं त्यांनी आणि त्यांच्यासोबत मलाही पळायला लागलं. मी पळत असतो. आम्ही दोघे खरे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहोत. हे थकतील, आम्ही थकू शकत नाही. मी तर 17-18 तास काम करतो, त्यांचंही तसंच आहे. हे नवचैतन्य जे यांच्यामुळे आलेलं आहे ते त्यांचाही सन्मान आपल्या कामाच्या माध्यमातून कसा वाढेल याच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आपण काय करतो, आता बिहारची निवडणूक झाली, बिहारची निवडणूक आपण जिंकलो, आपण सुचतो काय मोदीजी आहे, मोदीजी आहे तो मुमकिन आहे असं योगेशजी बोलले. ही खरीच गोष्ट आहे, पण आपली काहीतरी जबाबदारी आहे ना. ही मी एक तुम्हाला किस्सा सांगतो, काल पण मी सांगितलं. बिहारच्या निवडणुकीचे रिझल्ट येत होते, मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांनी टीव्ही बंद केले असते बरोबर सुरुवातीला. आता काही बिहार आपल्या हातात येत नाही, पण माझा टीव्ही चालू होता. मला एकदम कॉन्फिडन्स होता, खात्री होती की 100% बिहार आपण जिंकू. का खात्री होती? त्याचं कारण मोदीजी, अमित शहा, JP नड्डाजी आणि त्यात भरीसभर आपल्याकडून पाठवले देवेंद्रजी. हे सोने पे सुहागा.
त्याचा किस्सा असा आहे, उत्तर प्रदेशची निवडणूक जेव्हा सुरू होती तेव्हा युती आघाडीच्या चर्चा सुरू होत्या. मी बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, काँग्रेस, अजून वेगवेगळे पक्ष सगळे एकत्र येऊन मोदीजींना रोखण्याचं काम करायचं आणि उत्तर प्रदेश जिंकायचं अशा प्रकारच्या भावनेने सगळे पेटून उठले होते. आणि सगळे पक्ष एकत्र आल्यानंतर आपल्या युपीचे जे खासदार आहेत ते सगळे परेशान होते. आमचं अधिवेशन सुरू होतं, आम्ही सगळे दिल्लीतच होतो. दररोज तीच चर्चा व्हायची. युपीच्या कुठल्याही खासदाराला विचारलं की तो सांगायचा 90 सीट आहे, उससे ऊपर हम लोग जा नहीं सकते. आणि यांची युती डिक्लेअर झाल्यावर अजून कमी केल्या जागा, अजून कमी होती, उससे भी कम आहे. त्यांचं तिकीट वाटपही झालं, प्रचाराला सुरुवात झाली, निवडणूक झाली. निवडणूक झाल्यावर आपल्या खासदारांनी जेमतेम 30 आकडा वाढवला. 125 जागा आपण जिंकू अशा प्रकारे युपीचे खासदार सगळे सांगायला लागले. म्हणजे सरकार आपलं येणार नाही अशा प्रकारची सगळ्यांची भावना होती. मतदान झालं. मतदानामध्ये 3-4 दिवसाची गॅप असते काउंटिंग आणि मतदानामध्ये. आणि दर मंगळवारी आमची पार्लमेंटरी पार्टीची मिटिंग असते. त्याच्यामध्ये सगळे खासदार असतात, मोदीजी असतात, राष्ट्रीय अध्यक्ष असतात, बाकी कोणी नसतो, कार्यकर्ता कोणी नाही, फक्त खासदार. त्या सभेमध्ये अमित भाईंनी सांगितलं की मैं बहुत अलग अलग बातें सुन रहा हूं, खास करके यूपी के हमारे एमपी भी बोल रहे हैं कि हमारी सरकार नहीं आएगी. जिनको डाउट है कागज पे निकालो और लिख लो, 325 सीटें भारतीय जनता पार्टी और एनडीए के घटक दल की आएगी. दुसऱ्या दिवशी काउंटिंग होती बुधवारी. ना 324 झाल्या ना 326 झाल्या, 325 जागा आल्या. हा जो आत्मविश्वास होता ना अमित भाईंना, त्या आत्मविश्वासाच्यामुळे मी सांगितलं की बिहार 100% आपण जिंकणार. आता आम्हाला आत्मविश्वास कशाच्या जोरावर आहे? त्यांच्या आणि देवेंद्रजींच्यामुळे. तुम्हाला आत्मविश्वास आमच्यामुळे आला पाहिजे. कुठलीही निवडणूक आली की ती आम्ही जिंकणार. आणि तुमच्यामुळे तुमच्या खालच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं काम जर आपल्या या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून झालं तर मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, या आघाडीचे 3 पक्ष एकत्र आले, अजून 3 पक्ष घेतले त्यांनी, तरी भारतीय जनता पक्षाला हरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असू शकत नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना आपलं योगदान देणं हे 100% गरजेचं आहे आणि ते द्याल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आरक्षणाचा मुद्दा योगेशजींनी सांगितलं, देवेंद्रजींनी कसं दिलं, गतोरे साहेबांनी सांगितलं. मराठा समाजाला दिलं आणि ब्राह्मण समाजाला सुद्धा केंद्रातनं 10% आरक्षण, म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड असलेला समाज जो कुठल्याही जातीचा असेल, पण ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ते काम करतात. मी पोटनिवडणूक जेव्हा पालघरची होती त्यावेळेला सांगितला होता किस्सा. तर मला त्याने देवेंद्रजींनी सांगितलं की हे फार टीका आपल्यावर चालू आहे, तर दिल्लीतला किस्सा सांगा. वनगा साहेब तेव्हा वारले होते दिल्लीत. त्यांनी मुलगा भाषण करत होता, उमेदवार होता, माझ्या वडिलांना वाऱ्यावर सोडलं, कोणी लक्ष दिलं नाही, पार्टी बघतच नव्हती. ते हॉस्पिटलमध्ये 10 वाजता मी गेलो तर त्यांची बॉडी मुंबईला येईपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच होतो. माझ्यासोबत 2 मंत्री होते, आपले प्रभारी राकेश सिंग ते होते, पार्टीचे सगळे लोक होते, अनेक मंत्री येऊन गेले, तरी सुद्धा त्यांनी तसं वक्तव्य. त्याची तिकीटं सुद्धा मी काढली होती. विमानाची तिकीटं काढली की त्याचा रेकॉर्ड असतो, आम्ही तर चेकनेच पैसे देतो, तरी खोटं बोलतो. पण त्यावेळेला मी असं सांगितलं होतं की वनगा साहेब ही परिवारातली व्यक्ती होती आणि त्याच्या 4-5 दिवस आधी योगेशजी एक अनाथ मुलगी देवेंद्रजींना भेटली. तिने सांगितलं की आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, कारण जातीचं सर्टिफिकेटच आम्हाला मिळत नाही, तर आम्हाला नोकरी कशी मिळेल. जी अनाथ असलेली मुलगी, तिची हाक ज्या माणसाच्या कानावर जाते त्यांचं हृदय वितळून निघते आणि तिच्यासाठी जो व्यक्ती कायदा करतो तो माणूस घरच्या माणसाला, परिवारातल्या माणसाला असा वाऱ्यावर सोडू शकत नाही. हे मी त्यावेळेला भाषणात सांगितलं. तसंच हा किस्सा आहे. तुम्ही ज्या जातीचे असाल, जेव्हा देवेंद्रजींना भेटाल तेव्हा असं वाटेल की माझ्याच जातीचं आहे. मी गेलो की मला असं वाटतं ते आगरी आहेत, सत्तरे साहेब गेले त्यांना वाटते कुणबी आहेत, कोणी दलित गेला तर त्यांना वाटेल दलित आहे. असं सर्व समावेशक नेतृत्व हे महाराष्ट्राला लाभलं आणि अशा नेतृत्वाच्या हाताखाली आपण काम करतो तेव्हा तुमची आणि माझी प्रचंड जबाबदारी. म्हणून फक्त ही आता पदं मिळणार आहेत, ही घरी नेऊन ठेवण्यासाठी याचा वापर न करता
ज्या अपेक्षेने तुम्हाला ही पदं दिलेली आहेत त्या अपेक्षा पूर्ण करून पक्ष संघटना कशी वाढेल याच्यासाठी जर तुम्ही योगदान दिलं तर निश्चितपणाने ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला छातीटोकपणाने सांगता येईल की भिवंडीचा खासदार बनवण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे, देशाचा प्रधानमंत्री बनवण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. अशा प्रकारची भावना आपली सगळ्यांची असली पाहिजे. जातीपातीचं राजकारण टिकत नाही. मग जातीपातीचं राजकारणाच्या पलीकडे जाऊन पक्षाचं राजकारण, जसं योगेशजींनी सांगितलं की ही पार्टी आहे ही ओबीसींची पार्टी आहे, अशा प्रकारचं एक चित्र तयार झालं कारण एवढे आमदार झाले. तसंच आहे, सगळ्यात आदिवासी खासदार आपल्या भारतीय जनता पक्षाचे आहेत, सगळ्यात ओबीसी खासदार जास्त आपल्या पक्षाचे आहेत, तसे आमदार आहेत तसे खासदारही आहेत. म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणारी पार्टी. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितपणाने आपण करणं हे गरजेचं आहे असं मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. भविष्यामध्ये निश्चितपणाने आपण त्या पद्धतीने काम कराल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. फार जास्त काही बोलत नाही, सगळंच बोलून झाले. अर्चन भोईर बोलले, आता पूर्ण जास्त काही बोलण्यासारखं नाही माझ्याकडे. पण माणूस सगळं बोलून झाल्यावर शेवटचं वाक्य वापरतो, बरोबर ना? हा, आता काही बाकीच नाही. तुम्हाला जर काही बाकी असेल तर सांगा. आहे का काही बाकी? फक्त एकच तुम्हाला सूचना आहे, मी ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी आहे असं समजण्याचं काही कारण नाही. जाईल आवाज बुलंद आहे, ओबीसीचा आवाज पोचवायचा आहे ना आता. मी ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी आहे ही गोष्ट मनातून काढून टाका. मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी, जे विश्वामध्ये एक नंबरची पार्टी आहे. आपण भाग्यवान आहोत त्या पार्टीचे आपण पदाधिकारी झाला. म्हणून भारतीय जनता पार्टी ही एकमेव डोळ्यासमोर ठेवून काम करा. ओबीसी मोर्चा